आज आपण करूया आळूच्या पानाची भाजी, आळूचं फतफतं किंवा आळूचे पानाची भाजी। तर ती माझ्या पद्धतीने मी कशी केलेली आहे ते आपण बघूया आणि त्याचं साहित्यही बघूया आपण काय घेतलेलं आहे आणि किती घेतलेलं आहे। तर चला आपण सुरू करूया। अर्धी वाटी चण्याची डाळ, 4-5 चमचे शेंगदाणे, 7-8 काजू आणि 7-8 ओल्या खोबऱ्याचे काप आपण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे। आता आपण ते शिजवून घेऊया। मी इथे 7-8 आळूची पानं घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे। आंबट चुक्याची भाजी घालायची म्हणजे आळूच्या पानाची भाजी छान दाटसर होते आणि मिळून येते। पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होत नाही। आता आपण हे छान बारीक कट करून घेऊया। बारीक कट केलं म्हणजे आळूची भाजी छान पातळ होत नाही, एकीकडे पाणी किंवा असं होत नाही, दाटसर होते। आता ही आपण छान कट करून घ्यायची आहे। दोन्ही भाज्या आपण छान कट करून घेऊया आणि एका साईडला ठेवूया। आळूची भाजी करताना त्याच्यामध्ये चुक्याची भाजी घालावी म्हणजे घशाला खवखवत नाही। तर आता ह्या सर्व भाज्या आपण छानपैकी बारीक कट करून घेऊया आणि एका साईडला ठेवूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मीडियम गॅसवर कुकर गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि जिरे घातलेले आहे। 1 चमचा जिरे घेतले, त्यापैकी अर्धा चमचा घातले आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे। काही सेकंद आपण परतून घेऊया। त्यानंतर इथे अर्धा चमचा आपण लसूणची पेस्ट घातलेली आहे, म्हणजे हा ठेचून घेतलेला आहे। तोही काही सेकंद आपण इथे परतून घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा आपल्याला इथे हिंग घालायचा आहे। अगदी 2 चिमूट मी इथे हिंग घातलेला आहे। तोही आता चांगला मिक्स झालेला आहे। त्यानंतर आता हे बघा, आपण इथे कट करून घेतलेली आळूची पानं आणि चुक्याची भाजी एकत्र केलेली वरून घातलेली आहे आणि आपल्याला इथे थोडंसं मीठ घालून पाणी घालून ही भाजी आपल्याला 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। छान अशी मऊ शिजेपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। भाजी बुडेल इथपर्यंतच आपण इथे पाणी घालूया। 1 किंवा 1.5 ग्लास पाणी घातलं तरी इथे आपली भाजी छान अशी शिजणार आहे। तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करा, 2 किंवा 3 किती लागतात त्या। मी इथे 2च शिट्ट्या करून घेणार आहे। मी 1 ग्लास पाणी इथे घातलेलं आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया। हे बघा, आता आपलं कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण बघूया भाजी आपली छान शिजलेली आहे की नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी आपली छान मऊ शिजलेली आहे आणि आता आपण या भाजीला घोटून घेऊया म्हणजे छान मिळून येईल। पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होणार नाही। रवीने घोटून घ्या किंवा चमच्याने घोटून। आता आपण इथे मोठे 2 चमचे बेसन पेस्ट केलेले आहे, ती आपल्याला या भाजीमध्ये घालायची आहे म्हणजे छान भाजी मिळून येणार आहे आणि दाटसरपणा येईल तिला पुन्हा आपण रवीने घोटून घेऊया। आता मीडियम गॅसवर कढई गरम झाल्यानंतर 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल तुम्ही आवडीप्रमाणे घाला आणि त्याच्यानंतर आपण उरलेले जिरे घातलेले आहे। आपण 1 चमचा जिरे घेतलेले होते, ते अर्धा चमचा शिजताना घातले आणि आता फोडणीसाठी आपण अर्धा चमचा घातले, पाव चमचा हळद घातली आणि तिखट घातलं आवडीनुसार। आता आपण ही घोटून घेतलेली भाजी या फोडणीमध्ये घालूया। तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायचे आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ, शेंगदाण्याचं सर्व मिश्रण हे इथे आपण भाजीवर घातलेलं आहे आणि आता आपण याला छानपैकी ढवळून घेऊया। मी ही 4 ते 5 माणसांसाठी भाजी करणार आहे, त्याप्रमाणे मी इथे पाणी घातलेलं आहे। ही आता चांगली मिक्स झालेली आहे। आता आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण आधी शिजतानाही मीठ घातलेलं होतं, तर ते आपण लक्षात ठेवूनच इथे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे 2 चमचे गूळ घेतलेला आहे, कारण चुक्याची भाजी आंबट आहे त्यामुळे आपल्याला इथे गूळ घालणं आवश्यक आहे, त्यामुळे भाजीला खमंगपणाही येतो।
आता मी इथे 2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता. पण चिंचेचा कोळ घातला की भाजी छान रुचकर लागते. आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी छान अशी आपली दाटसर झालेली आहे आणि 7-8 मिनटं होऊन गेलेले आहे. छान उकळलेले आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला आपण घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकता. काळा मसाला किंवा गरम मसाला कोणताही घालू शकता. पण ही आळूची भाजी असल्यामुळे मी नेहमी गोडा मसालाच घालते आणि छान होते. तर आता पुन्हा 5-7 मिनटं आपण याला छान उकळून देऊया. भाजी आपली चांगली उकळत आहे. आता आपण एकीकडे वरून फोडणी देण्यासाठी तयारी करूया. आता आपण फोडणीसाठी इथे 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूपही घालू शकता. तेल धूर निघेपर्यंत गरम करायचं आणि धूर कमी झाल्यानंतर आपण फोडणीचे साहित्य घालायचं. फोडणी करायची आहे म्हणजे फोडणी छान अशी खमंग बसते. तर आता आपण हे गरमागरम एका भांड्यामध्ये काढूया. म्हणजे खाताना आपल्याला वरून फोडणी दिलेली भाजी वाढली की छान लागते खायला. तर तुम्ही बघू शकता भाजीला कलरही किती छान आलेला आहे आणि दाटसरही झालेले आहे. आता आपण यावर छान अशी खमंग फोडणी देऊया. तर आता ही धूर निघेपर्यंत तेल गरम केलं होतं. त्याच्यानंतर ती गरम वाफ जाऊ दिली. त्याच्यानंतर आपण उरलेले जिरे घातलेले आहे आणि थोडंसं अर्धा चमचा लसणाचं पेस्ट घातलेलं आहे. म्हणजे ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे. चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालूया लाल मिरच्याचे तुकडे. 3-4 लाल मिरच्याचे तुकडे आपल्याला इथे घालायचे आहे किंवा अख्ख्याही घातल्या तरी चालेल. आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता आपण इथे पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता आपण ही गरमागरम फोडणी ह्या भाजीवर घालूया. आता आपण ओलं खोबरं घालून सर्व करूया. ही अशी आपली आजची रेसिपी म्हणजे आळूची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर आणि भाताबरोबरही छान लागते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा. ओके.